नमस्कार, माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे। श्रावण सोमवारची कथा सत्यवान आणि सावित्री। प्राचीन काळी सत्यवान नावाचा एक तरुण आणि त्याची पत्नी सावित्री जंगलात राहायचे। सत्यवान हा खूप सज्जन, परोपकारी आणि धर्मशील होता। तसेच सावित्री देखील अत्यंत पतिव्रता आणि बुद्धिवान होती। एकदा नारद ऋषींनी सावित्रीला सांगितले की सत्यवान याचे आयुष्य फारच कमी आहे, तो लवकरच मरण पावेल। हे ऐकूनही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला होता आणि ठरवलं होतं की ती तिच्या पतीला मरणापासून वाचवेल। सावित्रीने श्रावण महिन्याचे सोमवारी कठोर व्रत ठेवून उपवास करून महादेवांची भक्ती केली। तिने 16 सोमवारचे व्रत केले। व्रत करताना प्रामाणिकपणा, शुद्ध आचरण व अहंकार मुक्त असा भाव ठेवला। ती दर सोमवार उपवास करून बेलपत्र, जल व दुर्वा अर्पण करत असे। एके दिवशी यमराज सत्यवानचे प्राण घ्यायला आले। सावित्रीने त्याला थांबवले आणि विनंती केली। यमराज म्हणाले, हे शक्य नाही, मी त्याचे प्राण घेणारच। सावित्रीने यमराजांशी तत्वज्ञानावर चर्चा केली आणि तिच्या चातुर्याने आणि भक्तीने त्यांना प्रभावित केले। यमराजाने तिच्या श्रद्धेला वंदन करून सत्यवानाचे प्राण परत केले। या कथेने आपल्याला हे कळले की श्रद्धा, भक्ती आणि सात्विक बुद्धिमत्तेने कोणतेही कार्य होऊ शकतं। श्रावण सोमवार हे केवळ उपवास नाही, तर एक तपश्चर्या जी भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवू शकते। कथा कशी वाटली ते जरूर सांगा। धन्यवाद। श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा।